हाय. आता काय होतं, मी नाटक करते. त्यामुळे नाटक करताना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. वेगवेगळे रोल्स करावे लागतात. मग अशा वेळेला प्रत्येक वेळेला अगदी जीन्स, शर्ट, कुर्ती घालून उपयोगाचं नसतं. तर अशा वेळेला कधीतरी साडीही नेसावी लागते. कारण असे रोल्स मिळालेले असतात ना, म्हणून. पण प्रश्न किंवा इथंच तर खरी मेख आहे असं आपण म्हणतो ना, तर हेच, की मुद्दा असा आहे, की एवढं सगळं असून सुद्धा मला साडीचं नेसता येत नाही. आता बोला, आता या सगळ्या एकंदरीत हे ऐकणाऱ्या बायका सध्या असं म्हणत असतील, की "काय मुलगी आहे, नाटक कशाला करते मग? सोडून दे. काय उपयोग आहे तुझा?" बरोबर आहे. एक्झॅक्टली. हे कधी-कधी मलाही वाटतं. की साडी नेसता येत नाही मला, हे काही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाहीये. हां, पण म्हटलं तरी काही इतकं खजील होण्याचीही गोष्ट नाहीये. कारण नाही म्हटलं तरी साडी काही-काही बायकांना येत नाहीच नेसता. माझे घरचे असे अनेक नातेवाईक आहेत, की ज्या बायकांना साडी नेसता येत नाही. हां, पण ते शिकणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेला मी कुणावर तरी अवलंबून असणं किंवा कोणीतरी मला साडी नेसून देईल या ह्याच्यात राहणं किंवा या भ्रमात राहणं मला एकंदरीत नाही पटत. सो मग मी काय केलं माहिती आहे का? मी घरच्या घरी आईची एक सुळसुळीत साडी घेतली. मी सुरुवातीला नेटवरनं बघून शिकले. पण ते नेटवाल्या बायका इतक्या फास्ट सांगत होत्या, की साडी नेसायला शिकू का तो व्हिडिओ 50 वेळा पॉज, ओके, रिझ्यूम, पॉज, रिझ्यूम, पॉज, रिझ्यूम, पॉज करत बसू? हेच मला सुचेना. मग काय करणार? मग मी शेवटी वैतागून साडी सोडून दिली. एकदा माझी मावशी आली होती, तर तिने मला सहज शिकवली. पण मला ती काही जमली नाही. सुरुवातीला खूप चिडचिड झाली. असं वाटलं की काय या बायका साडी नेसतात, जाऊ दे, असं पण वाटलं. कधी-कधी आईचं कपाट उघडते तेव्हा असं वाटतं की त्यातली एखादी साडी मला तरी मिळावी नेसायला. पण येते कुठे? हा मुद्दा आहे. पण मग नंतर एकदा आईने मला शांतपणे सांगितलं, "डोकं शांत ठेव आणि मी काय सांगतेय ते शांतपणे ऐक आणि तसं कर." म्हटलं, "ओके." सो तिने मला सांगितलं. तिने एक वेगळी साडी घेतली, मी एक वेगळी साडी घेतली आणि ती दाखवेल तशा पद्धतीने मी साडी नेसत गेली. 2दा, 3दा, 4 वेळा प्रॅक्टिस केल्यावर थोडीफार का होईना जमायला लागली. हां, जमायला लागली म्हटलं. परफेक्ट साडी यायला लागली असं नाही. मग तुम्हाला माहिती आहे का, काही-काही जण असे असतात हं, की जे 2 ते 3 किंवा मॅक्स टू मॅक्स 5 मिनिटात साडी नेसवतात. मागच्या वर्षीच्या आमच्या राज्यनाट्याला माऊली नावाच्या एक आमच्या ड्रेपरी प्लस कॉस्ट्यूम करणाऱ्या एक लेडीज आहेत. त्यांनी आम्हाला मध्यंतरी 5 मिनिटात नऊवारी नेसवली होती. म्हणजे विचार करा. सो मला असं शिकायचंय, पण 5 मिनिटात नाही. किमान हुबेहूब, परफेक्ट, अगदी छान साडी नेसायला मला शिकायचंय. आणि मी ते शिकणार आहे. कारण नाही म्हटलं तरी नाटकातल्या ॲक्टरला, ॲक्ट्रेसला सगळं काही जमलं पाहिजे. बरोबर की नाही? सो या नोटवरती आज आपण इथेच थांबूया. आणि हो, एक म्हण लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर मी तेच करणार आहे. तुम्हीही मला तुमच्या गमती-जमती सांगू शकता, की तुम्हाला साडी नेसायला येते का? येत नसेल तर कोणी नेसवून देतं का? मग तुम्ही शिकलात का? मग कोणी शिकवलं? मग कशी तारांबळ उडाली? सगळं. ओके? सो भेटू पुन्हा एका नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओत. बाय.